राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे। जालन्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध सेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर या वादाचा फायदा काँग्रेस पक्षात घेण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षात सध्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते आहे। तर खोतकर यांना काँग्रेस पक्षात घेण्यासाठी या ठिकाणी चाचपणी देखील सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। एकूणच काँग्रेस पक्षातून जालना लोकसभा उमेदवारी यासाठी या ठिकाणी हालचाली वेगाने सुरू असल्याचं कळतंय। तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध सेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादाचा फायदा आता काँग्रेस घेणार असल्याचं कळतंय। तर नेमकं जालना लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी काय सुरू आहे या संदर्भातील तपशीलवार माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकूणच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय खोतकर यांना काँग्रेस पक्षात घेण्यासाठी आता चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळतेय। न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांकडून दिलेली ही माहिती सागर कुलकर्णी अधिक तपशीलवार माहिती देत आहेत। सागर, काय अधिक तपशील? अर्जुन खोतकर जे शिवसेनेचे आता आहेत आणि शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री आहेत, त्यांचे गेले काही महिने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी जे वेगवेगळे राजकीय संवाद आहेत, टोकाचे मतभेद आहेत, हे वारंवार दिसून आलेले आहेत। मुळात सगळ्यात गोष्ट म्हणजे दानवे यांना लोकसभेच्या उमेदवारीला खोतकर यांनी यापूर्वीही अनेक वेळा विरोध दर्शवलेला आहे। काँग्रेसला जालनामधून एक उमेदवार सक्षम हवा आहे आणि त्यासाठी खोतकर यांची चाचपणी करत असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। विशेष म्हणजे यास दिल्लीतल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या दुजोरा देखील देण्यात आलेला आहे। काँग्रेस पक्षाला जर खोतकर सारखा उमेदवार मिळत असेल तर काँग्रेस पक्ष त्यांचं स्वागत करत आहे आणि याबाबत आम्ही चाचपणी करत असून पुढच्या काळामध्ये संवाद देखील होतील असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कदाचित खोतकर यांचं राजकीय भवितव्य स्वतःसाठी करण्यासाठी खोतकर पुढच्या काळामध्ये काँग्रेसचा हात देतील असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नकोय। कारण की मुळात काँग्रेसला उमेदवार नसणं, दुसऱ्या बाजूला खोतकर यांना देखील राजकीय भवितव्य, स्वतःचा एक मतदारसंघ आता तसा अनुकूल नाही आहे, दुसऱ्या बाजूला त्यांना लोकसभेचे वेध लागलेले आहेत। गेले काही दिवस वारंवार ते प्रयत्न करत आहेत, पण जर रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर द्यायचं असेल तर खोतकर सारखा आयता उमेदवार आणण्याच्या हालचाली काँग्रेसकडनं होताना दिसून येत आहेत। अगदी सागर, त्यामुळे आता खोतकरांची भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।